हॅलो, ज्योती पाटील. आज मी इथे हेअर इम्प्रेशन, हेअर ब्युटी अँड मेकअप अकॅडमी मध्ये आलेली आहे. तर जस्ट माझी आत्ता सिस्टीम प्रोटीन ट्रीटमेंट झालेली आहे, कंप्लीट आत्ता जस्ट झालेली आहे. ही ट्रीटमेंट करायची की नाही याचा स्टडी विचार म्हणता येईल माझा 2-3 महिने चालू होता. मी या ट्रीटमेंटसाठी आज पार्लरमध्ये 2-3 वेळा येऊन पण गेले, पण प्रत्येक वेळेस यायचे, थोडंसं कन्फ्युजन व्हायचं, मी रिटर्न जायचे. कन्फ्युजन यासाठी व्हायचं, नंबर ऑफ फ्रेंड्स बरोबर डिस्कशन, नंबर ऑफ गुगल रिव्ह्यूज, नंबर ऑफ पार्लरमध्ये डिस्कशन की ही ट्रीटमेंट करायची का हे करायचं. मग कोणी सांगायचं हे केमिकल चांगलं आहे, ते केमिकल. त्यामुळे इतकं कन्फ्युजन होतं ना की ही ट्रीटमेंट करायची का नाही, किंवा कुठली करायची ट्रीटमेंट, जेणेकरून ना मला तो आर्टिफिशियल लुक नको होता, जो टिपिकल स्ट्रेटवाला लुक मला नको होता. मग फायनली मॅडम म्हणाले की एकदा सिस्टीम करून तर बघ. त्याच्यानंतर जेव्हा मी कुठेतरी वाटलं आता कन्क्लूड करूयात, कारण की कसं होतं, डेली ऑफिसमध्ये जेव्हा मी एका MNC कंपनीमध्ये आहे, सौदी बेस कंपनी आहे, स्टाफही माझा छान आहे, ॲम्बियन्सही छान आहे, तर असं वाटतं आपल्याला कुठेतरी प्रेझेंटेबल राहावं. आणि त्यामध्ये वर्कलोड इतका असतो की तेवढा वेळ स्वतःला द्यायला आवरणं किंवा हेअर सेट करणं इतका वेळ आपल्याला डेली देता येत नाही ड्यू टू द वर्क प्रेशर. मग असं वाटायचं कुठेतरी केस मॅनेजेबल राहावे, जेणेकरून ते पर्सनॅलिटीमध्ये एक ॲड ऑन फॅक्टर होतो त्याचा. देन मग डिसाईड केलं की बाबा वन टाईम रिस्क तर आपण घेऊयात, करूयात. बोटॉक्स अँड केरेटिन, नंबर ऑफ लॉट्स ऑफ ट्रीटमेंट. मग मी सिलेक्ट केली सिस्टीम. त्याबद्दल मी अमृताचे नाव स्पेशली इथे घ्यायला हरकत नाही, कारण की ही जी लेडी आहे ते डे 1 पासून मला इतकं छोट्या छोट्या गोष्टी सांगते. ते प्रोडक्ट तिनं बोटॉक्समध्ये कुठलं प्रोडक्ट वापरतात, तर सिस्टीममध्ये कुठलं प्रोडक्ट वापरतात, आणि त्या प्रोडक्टमध्ये लिटरली तिनं मोबाईलमध्ये फोटो काढून झूम करून करून त्याच्यामध्ये कुठले कंटेंट आहेत. मग तुम्ही गुगलवर सर्च करा, हे कंटेंट खरंच केमिकली आहेत का, काही हेअर्सला, किंवा त्या हेअर्सला अप्लाय केल्यामुळे तुमच्या स्किनला काही डॅमेज करू शकतील का. इच अँड एव्हरी इतकी डेप्थमध्ये तिनं त्याचं नॉलेज दिलं ना, जेणेकरून एक कुठेतरी रिलॅक्सेशन आलं की नाही बाबा आपण करू शकतो. इव्हन त्या प्रॉडक्टचे स्मेलही तिनं दाखवलं की यू कॅन टेक स्मेल, जे माइल्ड असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातला केमिकल इंटेंट कळतो, कंटेंट कळतो, काय आहे, काय त्याची इंटेन्सिटी. ह्या सगळ्या गोष्टीचा मी जेव्हा 2 महिने मी फक्त स्टडी केला, आणि त्या स्टडीमध्ये प्रत्येक वेळेस मी ते प्रोडक्ट वाचायचे, मग तिला प्रोसिजर विचारायची. ती इतकी पेशन्सफुली मला प्रत्येक व्हिजिटला इन डेप्थ परत सगळं स्टार्टपासून समजून सांगायचे की ह्याच्यात हे ते कंपॅरिझन करत करत टुटी थ्राई मस्त पाहुणचार वगैरे घेतला मी 2-3 महिने, चहा वगैरे नाश्ता सगळं स्टडी केला. देन कन्क्लूड केलं सिस्टीम आपण करूया. देन काल फर्स्ट सेशन झालं माझं सिस्टीमचं. त्या फर्स्ट सेशनमध्ये जस्ट हेअर वॉश, केमिकल अप्लाय, अँड दॅट जे काही तुम्ही जे सोल्युशन अप्लाय केलं त्याला त्यांनी ॲब्सॉर्ब करायचं होतं. ते केल्यानंतर सेकंड डे हेअर वॉश होता. ते जेव्हा अप्लाय केलं आणि त्यांनी जेव्हा ते केमिकल ती थोडंसं हीट अप्लाय करून ते ॲब्सॉर्ब करत होती, तेव्हा मी अमृताला किंवा या इम्प्रेशन सलूनमध्ये इतके नंबर ऑफ क्वेश्चन विचारला. अरे तू माझ्या केसांना गरम करते, कुठे ड्राय होणार का, स्टिफन होणार का, नाही तर थांब हेअरला गरम करू नकोस, हे करू नको. मग तिनं ते परत समजून सांगितलं की त्याच्यावर एक लेअर असतो हेअरवर, तुम्ही डायरेक्टली हीट नाही करत आहेत, मग त्याच्यामध्ये एक प्रोटेक्शन होतं. आपण त्या केमिकल त्या सोल्युशनला हीट करतो, नॉट डायरेक्टली हेअर्सला. त्याच्यापेक्षा तुम्ही जे टेम्पररी सोल्युशन करता, कुठल्याही फंक्शनला जाताना कुठलं तरी स्ट्रेटनर आणणार, विदाऊट एनी सिरम फटाफट टेम्पररी स्ट्रेट करणार, कारण की महिन्यातून एखादं तर फंक्शन असतंच घरी. तर ते जेव्हा तुम्ही टेम्पररी सेटिंग करता, त्याच्यामध्ये जे केस डॅमेज होतात त्या कम्पॅरेटिव्हली इट्स ऑलवेज बेटर, कारण की ह्या केसावर तुमच्या एक सोल्युशनचा लेअर होतं. त्या लेअरमुळं ते एक प्रोटेक्शन मिळालं होतं केसांना. सो ते जे टेन्शन होतं, ती जी वरी होती की बाबा आता ह्या ट्रीटमेंटमध्ये इतके केसांना हीट देतात, केस डॅमेज तर नाही होणार नंबर ऑफ टाइम्स करून. मग तेही क्वेरी जी होती ती माझी तिनं सॉर्ट आउट केली काल. जेव्हा ते झालं तेव्हा का घरी जाताना म्हटलं अरे हे तर फारच आर्टिफिशियल झालं, आता हे जर असंच राहिलं तर काही खरं नाही. म्हटलं आता अमृताला म्हटलं आहे आता तुला पंच आहे. मग ती म्हणाली तुम्ही शांत राहा, घरी जा, निवांत झोपा, एक दिवस फक्त आम्हाला द्या, उद्याचा एक दिवस द्या, उद्याच्या एक दिवशी जर तुम्हाला नॅचरल नाही वाटलं, आर्टिफिशियल असेल
तर आम्ही आहोतच पंचिंग बॅग म्हणून रेडी इन फ्रंट ऑफ यू. व्हेरी स्मार्टली शी हँडल मी. फायनली घरी गेले. घरी काही रात्री काही झोप आलीच नाही. काय होणार आहे याचं कन्क्लुजन गॉड नोज. सेकंड डे आले, जेव्हा त्यांनी हेअर वॉश केला आणि सिम्पल स्पा केला. हेअर वॉश केला मल्टिपल 1-2 वेळा केला असेल ते हेअर वॉश, आणि त्यांनी स्पा केलं छान इन डेप्थ डिटेलमध्ये निवांतपणे स्पा केलं. त्यानंतर जस्ट हेअर वॉश केला, नो स्ट्रेटनिंग, नो एनी अदर ॲप्लिकेशन्स. फक्त हेअर वॉश केल्यानंतर हे जे काही लुक आलं, ते लुक आल्यानंतर कमीत कमी मी 5 ते 6 वेळा आरशात पाहिलं असं उठून. अरे वा काहीतरी चेंज दिसते, अरे वा काहीतरी वेगळं वाटतं. कारण की आधीचे केस माझे पाहिले असते तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी इन ऑफिस डेली. सो इतकं सॅटिस्फाईड फील झालं. अँड रिअली थँक्स टू टोटल टीम, इथली सगळीच टीम, अँड स्पेशली अमृता. कारण की इतकं सुंदर तिनं, इतकं डेप्थली काम, कूल, कुठली गडबड नव्हती की बाबा बाहेर कुठले क्लायंट वेटिंगला आहेत आणि तुमचं केल्यानंतर मला दुसऱ्याला करायचं. कारण की एखाद्या क्लायंटला 5 तास 6 तास देणं, ते पण नॉट सिंगल लेडी, 2-2, 3-3 स्टाफ तुमच्यासाठी 5-6 तास देत आहेत. 2 दिवस, कालचे 4-5 तास गेले माझे आणि आज 2-1 तास गेले असतील. 7 तास तुम्हाला जर 2-2, 3-3 स्टाफ तुम्हाला हँडल करत असतील. स्पेशल थँक्स मी मावशीलाही म्हणेल, चहा कॉफी नाश्ता त्यांना कसं विसरून चालेल. तर हे सगळं करताना हायजीन होतं, क्लिनलीनेस होता, आणि सगळ्यात महत्त्वाचा मला स्टाफ कुठे एक्झॉस्ट नाही वाटला की अरे बापरे 7 तास आपण हे काम करतोय. तो जो थकवा असतो स्टाफमध्ये की आता एवढं करून कंटाळा आला आहे, हे कसं करायचं, इतक्या त्या स्वतः करताना इतक्या इंटरेस्टने आणि इतक्या हॅपीली करत होत्या आणि इतकं स्मूथली करत होत्या की जाणवत होतं की माझ्यापेक्षा त्याच किती इंथूमध्ये होत्या की बाबा नाही आपल्याला हे करायचं आहे, क्लायंटला काहीतरी हटके लुक द्यायचं आहे. तीच दरवेळेस नाही हे करा तुम्ही, बघा आता किती हटके लुक. म्हणजे शी इज मोर एक्सायटेड दॅन मी. म्हणजे तिच्या करण्यात, तिच्या वागण्यात, बॉडी लँग्वेजमध्ये जाणवत होतं की हाऊ शी इज डिवोटेडली आणि ऑनेस्टली ती तिचं प्रोफेशनमध्ये होती. हे झालं 16. आय एम टोटली सॅटिस्फाईड, हॅपी. अँड मी करेल वर्षातून एकदा, किंवा जसं अमृता म्हणाल तसं 9 महिन्यातून एकदा तरी करेलच. आणि कल्याणी मॅडमनी जे गायडन्स दिले या सगळ्या 16 प्रोसेसमध्ये, स्टार्ट असं होतं कारण की मी बऱ्याच वेळा कल्याणी मॅडमला फोन पण केले. कल्याणी उमराणी या ज्या इम्प्रेशन सलूनच्या ज्या फाउंडर आहेत, ओनर यू कॅन से, त्यांनाही मी 2-3 महिने बऱ्याचदा येऊन भेटले ह्या सेशनमध्ये. फोन बऱ्याचदा केले, जवळजवळ मी एकदा तर फोनवर मला असं वाटते 30 to 45 मिनिट्स मी त्यांच्याशी, कल्याणी मॅडमशी बोलले रिगार्डिंग काही करू, काय नको करू, सिस्टीम करू, बोटॉक्स करू, एनी अदर ट्रीटमेंट करू. त्यांनी मला भरपूर वेळ दिला, व्हिडिओज पाठवले, सेशन्स पाठवले, लाईव्ह सगळं पाठवलं, स्टडी पाठवले, प्रोडक्टचे नॉलेज पाठवले, प्रोडक्टचे फोटोज पाठवले, साईड इफेक्ट्स काही आहेत की नाही याच्या सगळ्या शंका क्लिअर केल्या. त्यामुळे कल्याणी मॅडमनी पण कंटिन्यू वेळ दिला. कालही त्यांची एक व्हिजिट होती, कालही त्या मला करताना येऊन भेटून गेल्या, बघून गेल्या की काय चालू आहे, काय नाही, करतायत की नाही. आजही त्या आता जस्ट मॉर्निंगला फोन करून कंटिन्यू टचमध्ये होत्या, येतीलच त्या आता थोड्या वेळात. हे झालं सिस्टीमचं. आता रिगार्डिंग कल्याणी मॅडमचं माझं इंट्रोडक्शन कसं झालं किंवा ह्या पार्लरशी कशी कमी झालं. 2007चं इयर असेल जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होते. कॉलेज वाडिया कॉलेज होतं आणि असं सगळे फ्रेंड्स ते एक्झिबिशन होतं शिवाजीनगरला, सकाळचं होतं एक्झिबिशन. तिथे आम्ही गेलो होतो. तिथेच ह्या मॅडमचं सेशनही चालू होतं. त्यांचा आवाजच इतका छान होता ना, त्या आवाजामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथे म्हणजे चला बघूया, एकदम शांत सॉफ्ट. त्यामुळे ना इतकं सारा क्राऊडमध्ये आम्ही म्हटलं चला थोडं 1-2 मिनटं, कारण की प्रत्येक स्टॉलला आपण 2 ते 5 मिनटं थांबतो, कारण की सगळे स्टॉल बघायचे असतात आणि फ्रेंड्समध्ये मजा मस्ती असते. पण त्यांचं लेक्चर इतकं कॅचिंग होतं की आम्ही जवळजवळ तिथे अर्धा-पाऊण तास तरी थांबलो सगळे फ्रेंड्स. याच्याही पेक्षा प्लस पॉईंट मुलंही होते आमच्यावर, तेही थांबले तिथे, कारण की ब्युटीमध्ये यांचं काय गरज नसते तरी तेही थांबले. लास्ट इयर होतं, लग्नाचंही घरात चालू होतं माझ्या बघण्याचं, स्थळही येत होते. थोडंसं ब्युटीच्या रिलेटेड थोडे माइंडमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स पण होते, डस्टी स्किन अँड एव्हरीथिंग. त्यांच्या लेक्चरमध्ये एक कॅचिंग पॉईंट जो 2007 पासून ते आत्तापर्यंत मला तो कल्याणी मॅडमनी सांगितलेला एक कॅच पॉईंट म्हणजे डेफिनेशन ऑफ द ब्युटी. तो जो तेव्हा त्यांनी सांगितलेला एक्सप्लेन होता की ब्युटी इज नॉट ओनली द स्किन कलर, ब्युटी इज अ स्किन टोन, स्किन टाईप, स्किनची क्लिनलीनेस, तुमचे हेअर्स,
तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे फेशियल एक्सप्रेशन, तुमचा आवाज, तुमची बोलण्याची स्टाईल, तुमची सगळं स्वतःला कॅरी करण्याची स्टाईल, ह्या सगळ्याचं पॅकेज म्हणजे युअर ब्युटी. आणि जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड फील केल्यानंतर ते चेहऱ्यावर हॅपीनेस येतो. दॅट एक ब्युटी स्पॉट म्हणू शकतो. कारण की त्यांचं एकच वाक्य असतं, जे काही आहे ना त्यांचं टिपिकल एक डायलॉग असतो कल्याणमध्ये, जे काही मला दिलेलं आहे ना ते माझं खूप सुंदर आहे ना, आय एम सॅटिस्फाईड अलॉंग विथ दॅट. फक्त त्याला मी थोडंसं डेव्हलप कशी करेन आहे त्या गोष्टीबद्दल. तुमचं नाक असं आहे, तुमचं एक्सप्रेशन असे आहे, तुमच्या ह्याच्याबद्दल किंवा माझं स्किन टोन अशी, त्याच्याबद्दल इन्स्टेड ऑफ निगेटिव्ह टॉक तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आणि तो विचाराचा ग्लो तुमच्या आपोआप पर्सनॅलिटीमध्ये ट्रान्सफर होतो. हे त्यांचं डे 1 पासूनचं सेंटेन्स जे मला 2007 ते आत्तापर्यंत कायमचं लक्षात. 2007 त्यांचं लेक्चर ऐकल्यानंतर आपोआप त्यांच्या पार्लरमध्ये पाय वळाले. चला एक लेक्चर इतकं चांगलं तर एकदा आपण सलूनमध्ये तर जाऊन. 2007 साली त्यांचं जे हे आउटलेट होतं, सलून होतं, ते पेठेत होतं. कुमठेकर चौक का काय, पेशवाईच्या शेजारी, कुमठेकर चौक पेशवाईचं जे शोरूम त्या शेजारी होतं. मस्त मग तिथे जायचं, शॉपिंगही व्हायची, यांचं ट्रीटमेंटही व्हायचं, सगळंच व्हायचं. मग एकदा गेल्यानंतर मग कंटिन्यू टचमध्ये राहत गेलो. नंतर 2007 ते 8 ते 9च्या दरम्यान माझं लग्नही होतं. त्याचं ब्रायडल पॅकेज. मग मी सॅटिस्फाईड झाल्यानंतर माझी सिस्टर, माझे ब्रदर इन लॉ, माझे फ्रेंड्स, माझे सोसायटी फ्रेंड्स, म्हणजे इतका पॉझिटिव्ह मला फीडबॅक आला त्याच्या. कारण की मी फुल बॉडी पॅकेज वगैरे सगळंच घेतलं होतं, ब्रायडल पॅकेज अँड एव्हरीथिंग. आणि मला त्यात खूप बऱ्यापैकी चेंज वाटलं. तर माझ्या या माउथ पब्लिसिटीमुळे, माझ्या डायरेक्ट माउथ पब्लिसिटीमुळे मला तरी असं वाटतं 200 to 300 क्लायंट्स डायव्हर्ट झाले असतील. आणि त्यांच्या थ्रू किती थाउजंड्स ऑफ क्लायंट्स असतील, नेव्हर एंडिंग स्टोरी. तर त्यांचेही सेम फीडबॅक आहेत. आणि त्या इयर्सपासून 2008 ते 10 इयर्सपासून स्टील ते कनेक्टेड आहेत. नॉट ओनली इन पुणे, म्हणजे ते पुण्याच्या बाहेर जे कोणी शिफ्ट झालेले आहेत, आउट ऑफ महाराष्ट्र असो, ते येऊन एकदा तरी मिड टर्ममध्ये व्हिजिट करतातच. इव्हन माझी भावाची बायको आहे नगरची, कोणी साताऱ्याचं आहे, कोणी सांगलीचं आहे, कोणी कोल्हापूरचं आहे, आउट ऑफ महाराष्ट्राचे कोणी आहे. ते सगळेजण कनेक्टेड आहे आणि आवर्जून वेळ काढून ट्रीटमेंट म्हणा किंवा काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला नॉट पॉसिबल टू व्हिजिट एव्हरी टाईम, फोनवर ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट होतात. त्यानंतर हे सगळं झालं सिस्टीमचं म्हणा किंवा मी फेशियल केलं मध्ये त्याचंही आहे. तर हे केलं आहे सिस्टीम. परत अमृता बोलवेलच मला हेअर कलरला यावंच लागेल ना मला 15 दिवसांनी परत. हे 15 किंवा 20 दिवस जेव्हा ती म्हणते तेव्हा येऊन जाईल. एकदा ते ग्लोबल हेअर टचअप करेल. त्यानंतर परत ती महिन्याने म्हणेल जाओ 1 महिना होऊन गेला फेशियलला या. हे व्हिजिट्स नेव्हर एंडिंग आहेत. हे झालं मी कशी कनेक्ट झाले आणि माझे नंबर ऑफ फ्रेंड्स कसे ह्या सलूनला कनेक्ट झाला, या अकॅडमीला किंवा तुम्ही इम्प्रेशन हेअर अँड ब्युटी अकॅडमीला कसे कनेक्ट झाले. इथलं ॲम्बियन्स म्हणा किंवा इथलं एन्व्हायरमेंट, स्टाफ पाहाल किंवा कल्याणी मॅडम स्वतः जर विचार केला तर कल्याणी मॅडम हायली एज्युकेटेड इन दिस फील्ड. लॉट्स ऑफ सर्टिफिकेट्स आहेत त्यांच्याकडे, लॉट्स ऑफ ॲडव्हान्स नॉलेज आहेत, डिग्रीज आहेत. अँड शी इज व्हेरी ईगर टू अडॉप्ट न्यू थिंग्स अँड लर्न न्यू थिंग्स. बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रत्येक वेळेस आलं की काही ना काही हे ॲडव्हान्स आलं आहे. कारण की 2007 पासून आम्ही बघतोय तर प्रत्येक 1-2 वर्षानंतर नाही हे नवीन आल्यावर काही आपण मी ह्याचं हे केलं, मी इथे क्लासेस केले. इव्हन आम्ही पर्सनल मेकअपचा क्लासही इथे केला. मी केला, बहिणीने पण केला, भावाच्या बायकोने पण केला. पर्सनल मेकअपचं एक छोटे सेशन होते, वेकेशन सेशन असतात त्यांचे, साडी ड्रेपिंग म्हणा, हे पण आम्ही 2-3 सेशन जे आहेत. स्पेशली मला त्यातला आवडला पर्सनल मेकअपचा सेशन, जो मला डेली ऑफिस रुटीनला फार युजफुल आहे. आणि त्याच्यामध्ये इतके छान टिप्स आहेत ना की छोट्या छोट्या गोष्टी होतात. ॲब्रो फिलर, कारण की मोस्टली आपण ॲब्रो फिलर करत नाही, असं काही डोक्यात येत नाही. पण त्या ॲब्रो फिलर म्हणा किंवा तुम्ही लिपस्टिक लावताना कसं लावायची काय, ह्याच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत डेली सिम्पल मेकअपच्या, फार चेंज करतात लुक्स. असं वाटतं आपल्याला हे काय डेलीमध्ये काय मेकअप, पण ह्या ज्या छोटे छोटे क्लासेस आहेत त्यांनी मला फार बेनिफिट झालं. राहिला इथला स्टाफ व्हेरी हायजीन, क्लीन, फ्रेंडली आहेत. त्यामुळे 5 तास इथे आधी वाटायचं 5 तास कसे स्पेंड करणार आपण, ते इतकं फ्रेंडली आणि शांतपणे होतं की ते 5 तास कसे निघून गेले ट्रीटमेंटचे कळलं नाही. त्यामुळे इथे येताना हॅपीच येतो आणि जातानाही ट्रीटमेंट केल्यानंतर तर वारे वा
व्हेरी व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. रिगार्डिंग मनी स्पेंड, वेन यू कम्पेअर मनी किती स्पेंड, पैसे किती स्पेंड केले आणि तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल किंवा हॅपीनेस याची लेवल जर तुम्ही जेव्हा तुम्ही दोन गोष्टी कम्पेअर कराल तर इन्स्टेड ऑफ मनी तुमचं पारडं ह्या हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शन लेवलचं कायमच वरती असेल. डोंट थिंक ऑनली मनी ओरिएंटेड, कारण प्रत्येक कस्टमरचं असतं याचे चार्जेस किती, त्याचे चार्जेस किती. डोंट थिंक अबाउट द चार्जेस एव्हरी टाईम, कारण की ह्या चार्जेसचा तुम्ही विचार केला की आपण म्हणतो नाही बाबा हे चार्जेस इतके, पण त्याच्यानंतरचा जो इफेक्ट आहे आणि सॅटिस्फॅक्शन लेवल आहे त्याच्यामधून तुम्हाला समजून जातं की याच्यापेक्षा बाकीच्या गोष्टी खूप आहे. कितीही बोलावं तेवढं कमी, कारण की 2007 पासूनचा कल्याणी मॅडम बरोबरचा माझा जर्नी किंवा इम्प्रेशन बरोबरचा माझा जर्नी 2007 ते टेल चालूच आहे. आता नंतर माझ्या मुलीचंही चालू आहे, मुलगी माझ्या टीनेजमध्ये, सगळेच कनेक्टेड आहेत. तर 2007 ते 2024चा हा छोटासा प्रवास आहे. शब्द कमी पडतील, वेळ कमी पडेल, टॉपिक्स तर भरपूर आहेत, एक्सपिरियन्स भरपूर आहेत. स्पेशलच्या वेळेस आलेले एक्सपिरियन्स, ह्याचे आलेले एक्सपिरियन्स खूप आहेत. आता अमृता तर बोलवेलच मला परत, त्यामुळं हे तर नेव्हर एंडिंग आहे, सांगणंही भरपूर आहे. पण आत्ता मी इथे थांबते, नेक्स्ट सेशनला काहीतरी बोलायला शिल्लक राहिला पाहिजे ना. काय का अमृता, पुढच्या वेळेस यायचंच आहे मला तुझ्याकडे, तेव्हा बोलू बाकीचं. ओके, थँक्यू. केस बघूयात आपण. टर्न व्हाल प्लीज. येस येस. थोडी क्लिप ओपन करू का मी? हो हो करा. येस येस. नॅचरल आहे जसा मला हवा होता, आर्टिफिशियल नकोच होता. तरी ना हे थोडे कलर टचअप केला ना तर अजून छान लुक येईल. येस. ओके, थँक्यू. थँक्यू अमृता. थँक्यू. कल्याणी मॅडमला पण सांगा, येतीलच ते, आत्ता भेटेलच मी.